गुलमोहर शासकीय विश्रामगृहाच्या नूतनीकरणाचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न। महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत शासकीय विश्रामगृह गुलमोहर कर्जत येथील इमारतीच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर लगेचच शासकीय अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, ठेकेदार यांच्या माध्यमातून या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आणि जनहितार्थ आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली नव्याने नूतनीकरण करण्यात आलेल्या इमारतीचा उद्घाटन सोहळा आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। या प्रसंगी बोलताना गुलमोहर शासकीय विश्रामगृहाच्या नूतनीकरणामुळे पर्यटकांसाठी उत्कृष्ट सोयी निर्माण होणार असल्याची भावना आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केली। तसेच नवीन शासकीय विश्रामगृहाचे हे काम लवकरच पूर्ण होऊन तेही पर्यटकांच्या सेवेसाठी उपलब्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। कर्जत गुलमोहर येथील विश्रामगृहाच्या नूतनीकरणासाठी सुमारे 25 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे। त्यामध्ये 3 VIP सूट, डायनिंग हॉल, किचन, परिसर सुशोभीकरण आणि भिंतीचे बांधकाम करण्यात आले आहे। या कार्यक्रमासाठी आमदार महेंद्र थोरवे, उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, जिल्हा संघटक संभाजी जगताप, विधानसभा संपर्क प्रमुख पंकज पाटील, संघटक शिवराम बदे, तालुका प्रमुख सुदाम पवाळी, भाजपचे जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, युवासेनेचे तालुका प्रमुख अमर मिसाल, RPIचे राहुल डाळिंबकर, नगरसेवक ॲडव्होकेट संकेत भासे, तालुका प्रवक्ता विलास श्रीखंडे, कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाचे डेप्युटी इंजिनियर संजीव वानखेडे, उदय पाटील, राजेश जाधव, शरद बडेकर, राम बडेकर, सचिन ओसवाल, सुनील भालिवडे, उमेश मसे, लहू श्रीखंडे, रवी पाटील, भूषण भोईर, प्रमोद खडे, चंचे आदी ठेकेदारांसह बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व कर्जतकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण मतदारसंघामध्ये मागील 5 वर्षामध्ये जी विकास कामे मंजूर करून आणलेली आहेत त्या विकास कामांची आता पूर्ण होत असताना काही कामांचं लोकार्पण आता सुरू झालेलं आहे। आज आपण या ठिकाणी गुलमोहर रेस्ट हाऊसचं आम्ही त्या ठिकाणी नव्याने त्या ठिकाणी याचं नूतनीकरण केलेलं आणि नवीन आता या ठिकाणचं गुलमोहर रेस्ट हाऊस तयार होत आहे। त्याची पाहणी करण्यासाठी सुद्धा मी आज आलेलो आहे। मार्चपर्यंत हे गुलमोहर रेस्ट हाऊस पूर्ण होईल। अतिशय चांगली वास्तू कर्जतकरांना या ठिकाणी पाहायला मिळेल। कर्जतमध्ये येणारे बाहेरचे पर्यटक असतील, बाहेरचे गेस्ट आपल्याकडे येत असतात आणि यांच्यासाठी आपल्याकडे कर्जतमध्ये एक शासकीय एखादी वसतिगृह असावं आणि ते सुसज्ज असं असावं आणि म्हणून हे रेस्ट हाऊस आपण या ठिकाणी 3-3.5 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी बनवण्यात येत आहे। अतिशय चांगल्या पद्धतीचे डेव्हलपमेंट सुरू आहे। मार्चपर्यंत पूर्ण होईल आणि हे वसतिगृह हे गुलमोहर हे ऐतिहासिक वसतिगृह या ठिकाणी PWDचं आहे। या ठिकाणी आपल्याला साऱ्यांना कर्जतकरांना अभिमान वाटेल असं एक वसतिगृह या ठिकाणी लवकरच सुरू होईल।